हॅलो. स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिआय या आपल्या 15व्या चॅप्टरचं आजचं हे 6वं सेशन आणि याच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत डी ब्रोग्लाइज एक्सप्लेनेशन ऑफ सेकंड पॉस्ट्युलेट ऑफ बोर्स मॉडेल. त्यानंतर बघणार आहोत लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिके आणि त्यानंतर एक छोटंसं आर्टिकल हाफ लाईफ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. आजचं आपलं पहिलं आर्टिकल आहे डी ब्रोग्लीज एक्सप्लेनेशन किंवा काही लोक त्याला डी ब्रोग्लाइज एक्सप्लेनेशन असं देखील म्हणतात. बोर मॉडेलचे जे एकूण 3 पॉस्ट्युलेट्स आहेत त्यातलं जे सेकंड पॉस्ट्युलेट आहे त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन आपल्याला या आर्टिकलमध्ये बघायला मिळतं. काय म्हटलं बघा इथे, डी ब्रोग्ली सजेस्टेड दॅट instead of considering the orbiting electrons inside the atoms as particles, we should view them as standing waves. म्हणजे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ॲटमच्या आतमधले त्यांना आपण पार्टिकल असं कन्सिडर न करता आपण त्यांच्याकडे स्टँडिंग वेव्स म्हणून बघितलं पाहिजे. स्टँडिंग वेव्स म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे, आपण 6वा चॅप्टर जो आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्स त्याच्यामध्ये बघितलं होतं. स्टँडिंग वेव्स म्हणजेच स्टेशनरी वेव्स ज्यांची वेलॉसिटी काय असते तर 0 असते अशा अर्थाने ते म्हटलं होतं. सो आपण असं म्हणणार आहोत की जे इलेक्ट्रॉन्स आहेत, जे ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना पार्टिकल म्हणून ट्रीट करण्याच्या ऐवजी आपण त्यांना वेव्ह म्हणून ट्रीट करणार आहोत. सो सिमिलर टू द केस ऑफ स्टँडिंग वेव्स ऑन स्ट्रिंग्स और इन पाइप्स, द लेंथ ऑफ द ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन हॅज टू बी इंटिग्रल मल्टिपल ऑफ इट्स वेवलेंथ. सो आपण ते सुद्धा बघितलं होतं सुपरपोजिशन ऑफ वेव्समध्ये की स्ट्रिंगची केस बघितली होती जी सगळ्यात पहिली होती, बरोबर आहे, व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. त्याच्यानंतर पाईपची पण केस बघितली होती आणि तिथे म्हटलं त्यांनी द लेंथ ऑफ द ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन हॅज टू बी ॲन इंटिग्रल मल्टिपल ऑफ इट्स वेवलेंथ. सो त्याची जी वेवलेंथ असेल त्याची ती इंटिग्रल मल्टिपल असली पाहिजे असं यांनी म्हटलेलं आहे. काय, द लेंथ ऑफ द ऑर्बिट म्हणजे थोडक्यात लेंथ ऑफ द ऑर्बिट म्हणजे तो एक प्रकारचा सर्कम्फरन्स आहे, हे लक्षात घ्या. सो पुढे काय म्हटलं बघा, दस द लेंथ ऑफ द फर्स्ट ऑर्बिट विल बी इक्वल टू 1 डी ब्रोग्ली वेवलेंथ लॅम्डा ऑफ द इलेक्ट्रॉन इन दॅट ऑर्बिट. That of the second orbit will be the twice the de Broglie wavelength of the electron in that orbit and so on. So पहिला जो काही असणार आहे ऑर्बिट, आपलं पहिलं ऑर्बिट तिथली वेवलेंथ जी असणार आहे ती लॅम्बडा असणार आहे. त्याच्यानंतर जी डी ब्रोग्ली जी आपण एरवी वेवलेंथसाठी लॅम्बडा हा सिम्बॉल वापरतो, सो इथे आपण डी ब्रोग्ली वेवलेंथसाठी सुद्धा हा लॅम्बडा सिम्बॉल वापरणार आहोत. ओके. सो जर तो फर्स्ट ऑर्बिटमध्ये असेल तर ती जी वेवलेंथ आहे ती लॅम्बडा असेल, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये असेल तर ती किती असेल तर 2 लॅम्बडा असेल, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये असेल तर ती 3 लॅम्बडा असेल. या पद्धतीने ते असेल असं यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे. दिस इज शोन फॉर द 4th ऑर्बिट इन नेक्स्ट फिगर. सो चौथ्या ऑर्बिटसाठी ही सिच्युएशन आपल्याला दिसेल बघा. डायग्राम तुमच्या समोर ठेवतो, हे बघा. ही जर डायग्राम तुम्ही नीट बघितलीत तर तुमच्या असं लक्षात येईल, थोडंसं आणखीन क्लिअर करून दाखवतो मी तुम्हाला या ठिकाणी, तर तुमच्या लक्षात येईल बघा. जर वेवलेंथ तुम्ही बघितली तर इथे चौथं ऑर्बिट मी का म्हणतोय लक्षात घ्या. इथे तुम्हाला हे जर बघितलात, हा एक जर पोर्शन बघितलात आणि हा एक पोर्शन बघितलात, ही ॲक्च्युली हाफ वेवलेंथ आहे. तुम्हाला माहिती आहे जेव्हा 2 लूप पूर्ण होतात म्हणजे इथपासून इथपर्यंत हाफ आणि परत इथे गेलात की हाफ, म्हणजे इथे एक वेवलेंथ होणार आहे, बरोबर आहे. सो अशा पद्धतीने 2 लूप म्हणजे एक वेवलेंथ, बरोबर आहे. ही व्हॅल्यू काय अशाची असते, लॅम्बडाची असते. सो तुम्ही जर मोजलात ही 1 2 3 4 5 6 7 आणि 8. सो लक्षात घ्या की इथे एकूण 8 लूप्स आहेत म्हणजे 4 लॅम्बडा आहे, बरोबर आहे. सो ऑर्बिट किती आहे तर 4 नंबरचा आहे. समजा तुम्हाला असं सांगितलं त्यांनी की 3च वेवलेंथ 3 लॅम्बडा असलेलं हे एक लूप दाखवा, तर तुम्हाला काय करावं लागेल, मग या कंडिशनमध्ये ही डायग्राम जर काढायची झाली तर तुम्हाला काय करावं लागेल तर 6 लूप्स दाखवावे लागतील. ओके. सो ती केस कशाची असेल, 3rd ऑर्बिटची असेल, हे लक्षात घ्या. फक्त थोडक्यात यांनी जे 4th ऑर्बिटमध्ये सांगितलं आहे तिथे 8 लूप आहेत, हे पुन्हा इथे तुम्हाला अंडरलाईन करून सांगतोय जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेला तुम्ही 3rd ऑर्बिटसाठी घ्याल तेव्हा तिथे 6 लूप असतील, 5th ऑर्बिटसाठी असेल तर तिथे 10 लूप्स असतील. सो या पद्धतीने ही डायग्राम असेल. मध्ये ते न्यूक्लियस दिसते आणि तुम्हाला दिसतंय की जे इलेक्ट्रॉन आहेत वी हॅव टू कन्सिडर देम ॲज स्टँडिंग वेव्ह. सो ही जी परिस्थिती आहे, जी लूप तुम्हाला दिसतात ही काय आहेत, स्टेशनरी वेव्हची लूप्स आहेत, तुमच्या लक्षात आलं असेल. सो इलेक्ट्रॉनकडे तुम्ही पार्टिकल म्हणून न बघता एक स्टँडिंग वेव्ह म्हणून बघा असं यांनी सजेस्ट केलेलं आहे. सो इन जनरल वी कॅन राईट
आणि काय म्हटलंय बघा, 2πrn इज इक्वल टू n लॅम्डा n. हे 2πrn काय आहे सांगा. तर तुम्हाला माहिती आहे आपलं जे आत्ता हे जे सर्कल दिसतंय तुम्हाला, बरोबर आहे ना, ज्याच्या भोवती म्हणजे ज्या ऑर्बिटमध्ये ॲक्च्युली इलेक्ट्रॉन फिरतो, हे सर्कल म्हणजेच काय तर ऑर्बिट आहे. त्यामुळे लेंथ ऑफ द ऑर्बिट जी आहे ती किती तुम्ही लिहाल तर 2πrn असे लिहाल. का? कारण तो ते सर्कलचं सर्कम्फरन्स आहे. ओके, आणि त्यामुळे 2πrn ही त्याची लेंथ झाली. आणि याच्यामध्ये n इंटू लॅम्डा एन असं आपण म्हटलंय, कारण त्या परिस्थितीमध्ये n म्हणजे काय असणार, त्या ऑर्बिटचा नंबर असणार आहे आणि लॅम्डा एन म्हणजे ही तिथली त्याची वेव्हलेंथ असणार आहे. ओके, आता या परिस्थितीमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की मगाशी आत्ता जे आपण म्हटलं ते की ज्या वेळेला तो चौथ्या ऑर्बिटमध्ये असेल तेव्हा आपण त्याला 4n म्हणणार, सॉरी 4 लॅम्डा असं म्हणणार. त्याच्यानंतर तिसऱ्या ऑर्बिटमध्ये असेल तर तो 3 लॅम्डा असणार आहे. सो या पद्धतीने ते आपण बघितलं होतं आणि म्हणून हे इन जनरल आपण अशा पद्धतीने लिहिलं आहे. कितव्या ऑर्बिटसाठी आहे ते आपल्याला तिथे पुटअप करावं लागेल. हियर n इज इक्वल टू 1 2 3 अँड सो ऑन हे आपण इथे मेन्शन करून टाकलं आहे, कारण एनची व्हॅल्यू जी आहे ती त्या पद्धतीने बदलेल. ओके, इथे आरच्या सबस्क्रिप्टला पण एन आहे. याचा अर्थ काय झाला, आर म्हणजे काय तर ती रेडियस आहे, रेडियस ऑफ दॅट ऑर्बिट. त्याचं एक्सप्रेशन वगैरे जे आहे ते आपण सुरुवातीच्याच त्या सेशनमध्ये बघितलेलं होतं. ओके, सो थोडं हे रिअरेंज केलं तर आपण लॅम्डा एन इज इक्वल टू कसं लिहू शकतो बघा. तर 2πrn इकडे होता, त्याला हा इकडचा एन जो आहे तो फक्त काय केला आपण इकडे जो इथे न्यूमरेटरमध्ये असल्यासारखा आहे तो इकडच्या साईडला गेल्याच्या नंतर डिनॉमिनेटरमध्ये जाईल. अर्थात एन एल कॅन्सल करू नका, हा सबस्क्रिप्टला एन आहे आणि हा एन वेगळा आहे लक्षात घ्या. नाहीतर आर एन आणि इथला एक एन कॅन्सल करून टाका. काही मुलं काय करतात लिहितानाच त्यांच्या लक्षात येत नाही की ते सबस्क्रिप्टला आहे, ते त्याच्या पुढेच लिहून टाकतात, आरच्या पुढे एन आणि मग एन कॅन्सल होऊन जातो. असं होतं कधी कधी, कोणाच्यातलं ते बघून काढलेलं असतं अशा पद्धतीने, त्यामुळे ते होतं. तर यानंतर आपण मोमेंटमची टर्म जी आहे ती याच्यामध्ये विचारात घेणार आहोत बघा. The de Broglie wavelength is related to the linear momentum Pn of the particle by आपल्याकडे एक फॉर्म्युला जो रेग्युलर आहे लॅम्डा एन इज इक्वल टू एच अपॉन पी एन वाला, आपण काय करतोय तर पी एन साठी हे इक्वेशन थोडंसं रिअरेंज करून घेऊया. ॲक्च्युली याच इक्वेशनमध्ये जरी सबस्टिट्यूट केलं तरी चाललं असतं, कारण हे तुम्हाला जे इक्वेशन दिसतंय बघा, पहिलं इक्वेशन ते लॅम्डा एनची व्हॅल्यू आहे आणि दुसरं इक्वेशन जे आत्ता मी तुमच्या समोर ठेवलं आहे आत्ता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन सुद्धा लॅम्डा एनचं आहे. सो त्याची जर लेफ्ट हँड साईड जर सारखी असेल तर राईट हँड साईड तुम्ही इक्वेट करूच शकता. पण आत्ता आपण असं म्हणताना असं म्हटलंय की लिनियर मोमेंटम पी ऑफ द पार्टिकल बाय, सो पी एनसाठी आपण फक्त काय करूया हे रिअरेंज करून घेऊया. हिशेब तोच होणार आहे, फक्त हे त्यांनी ज्या पद्धतीने म्हटले त्या पद्धतीने आपण मांडूया. सो पी एन इज इक्वल टू एच अपॉन लॅम्डा एन आणि मग याला एक नंबर देऊन टाकूया, इक्वेशन नंबर 2. आता तेच म्हणतोय मी की जे मगाशी कम्पेअर करून तुम्ही केलं असतं तर इथे फक्त आता मग काय करावं लागेल की लॅम्डा एनची व्हॅल्यू जी आहे ती पुटअप करावी लागेल. तर इक्वेशन नंबर 1 तुम्हाला दिसतंय, याच्यामध्ये लॅम्डा एनची व्हॅल्यू आहे. तर ही जी लॅम्डा एनची व्हॅल्यू आहे हीच आपण काय करणार आहोत इथे सबस्टिट्यूट करणार आहोत. आता इथे सबस्टिट्यूट करत असताना तुमच्या लक्षात आलं असतं की ही लॅम्डा एनची व्हॅल्यू आहे आणि इथे हा लॅम्डा एन डिनॉमिनेटरमध्ये आहे आणि त्यामुळे हे थोडक्यात हेच रिव्हर्स होईल बघा. 1 अपॉन लॅम्डा एन असल्यासारखं आहे. तर 1 अपॉन लॅम्डा एन जर लिहायचं असेल याच्यावरून तर तुम्ही कसं लिहिणार, एन वरती जाईल आणि 2πrn हा डिनॉमिनेटरमध्ये येईल. ओके, सो आपण काय करूया पहिल्यांदा जे सेकंड इक्वेशन आहे या इक्वेशनमध्ये इक्वेशन नंबर 1 जे आहे ते सबस्टिट्यूट करून टाकूया. ओके, सो सबस्टिट्यूटिंग इक्वेशन नंबर 1 इन इक्वेशन नंबर 2 वी गेट, आणि आपल्याला काय मिळेल बघा, तर पी एन इज इक्वल टू एच एन अपॉन 2πrn. कसं आलं तुमच्या लक्षात आलं असेल, हा एच बरोबर आहे, हा आहे तसंच आहे आणि हा जो लॅम्डा एन होता हा इथे डिनॉमिनेटरमध्ये असल्यामुळे हे जी टर्म आहे ती फक्त उलटी लिहिली, त्यामुळे एन वरच्या साईडला आला बघा, एच आधीचाच होता, एन वरच्या साईडला आला आणि हा 2πrn जो आहे तो इथे खाली आला. सो या पद्धतीने आपण बघितलं आणि हे पी एन साठीचे जे इक्वेशन आहे ते आपण या ठिकाणी लिहून टाकले. ओके, आता त्याच्यामुळे काय झालं, हे थोडंसं रिअरेंज केल्यामुळे काय होईल, पी एन आर एन इज इक्वल टू एच एन अपॉन 2π. पुन्हा एकदा त्या इक्वेशनकडे येऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. हे बघा, पी एन इज इक्वल टू एच एन अपॉन 2πrn. सो हा आर एन जो तुम्हाला दिसतो इथे तळाला इथला, हा मी फक्त काय करतो इकडच्या साईडला घेतोय. ओके, आणि इक्वेशन जे आहे ते सिम्पल आपण करून टाकतोय, आर एन इंटू पी एन होईल बघा इकडे आणि एच एन अपॉन 2π होईल. बरोबर आहे. सो या पद्धतीने आपण लिहून टाकले. आता हे तुमच्या लक्षात येईल बघा की एच एन अपॉन 2π, तिथे सेकंड पॉस्ट्युलेट जो बघितला होता बोअर सेकंड पॉस्ट्युलेट, तिथे एन एच अपॉन 2π असं बघितलंच होतं. बरोबर आहे. आणि जर तुम्ही नीट बघितलं, सबस्क्रिप्ट सोडून द्या, एन आणि दोन्ही सबस्क्रिप्टला एन एन लिहिलं आहे बरोबर आहे, कारण तो ऑर्बिट नंबर आहे म्हणून. बरोबर आहे. सो या कंडिशनमध्ये पी इंटू आर किंवा आर इंटू पी हे आपल्याला काय देतं बेसिकली हे लक्षात घ्या. आणि मग हे जर तुमच्या लक्षात आलं तर इझिली तुमच्या लक्षात येईल की आर आणि पी यांचं प्रॉडक्ट आपल्याला काय देतो बघा.
इथे म्हटलंय Pn इंटू Rn इज इक्वल टू Ln. सो अँग्युलर मोमेंटम आहे तो सिम्पल. सो आर इंटू पी तुम्हाला काय देईल, कारण पी हा तुमचा काय लिनियर मोमेंटम आहे, लिनियर मोमेंटम, आणि आर जो आहे ते रेडियस आहे आणि तुम्हाला अँग्युलर मोमेंटम मिळतो. म्हणजेच जर तुम्ही हे नीट बघितलं तर वरच्या थर्ड इक्वेशनमधली जी लेफ्ट हँड साईड आहे ती म्हणजे काय आहे तर Ln आहे. बरोबर आहे. सो एकदम सिम्पल आहे. याला इक्वेशन नंबर 4 म्हणून ठेवूया. थोडंसं इक्वेशनला नंबर दिले की थोडंसं आणखीन ते आपल्यालाही थोडासा कॉन्फिडन्स वाटतो की आपण डेरिव्हेशन या पद्धतीने सोडवतोय. सो फ्रॉम इक्वेशन्स 3 and 4 वी कॅन राईट, आणि मग आपण काय इक्वेशन लिहू शकतो सिम्पल बघा, तर Ln इज इक्वल टू NH/2π. इथे फक्त मी काय केलं, तो Ln लिहिला आणि HN/2π होता तिथे फक्त जसं आपलं ते पॉस्ट्युलेट होतं तसं N आधी घेतला आणि H नंतर घेतला. सो याच्यावरून तुम्ही हे म्हणूच शकता बघा काय आहे की इंटिग्रल मल्टिपल ऑफ H/2π. बरोबर आहे. सो जेव्हा आपण इलेक्ट्रॉनला पार्टिकल कन्सिडर न करता जेव्हा आपण स्टँडिंग वेव्ह म्हणून कन्सिडर केलं तेव्हा हे सगळं आपण लिहू शकतो. आणि त्यांनी खाली पुढे म्हटलंय विच इज द सेकंड पॉस्ट्युलेट ऑफ बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. सो अशा पद्धतीने डी ब्रोग्लीचं एक्सप्लेनेशन जे आहे ते आपण बघितलंय आणि सगळ्यात शेवटी असं म्हटलंय देअरफॉर considering electrons as waves gives some more theoretical basis for the second postulate made by Bohr. थोडक्यात काय झालं तर बोहरचं जे सेकंड पॉस्ट्युलेट होतं ॲटॉमिक मॉडेलमधलं त्याला एक थोडंसं पाठबळ मिळालं, त्याला एक थोडासा सपोर्ट मिळाला असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर आपलं पुढचं आर्टिकल बघूया काय आहे, लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिके. सो हा जो प्रश्न आहे हा बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला गेला आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे या आर्टिकलबद्दल मला सांगायला तुम्हाला आवडेल की 2013च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर 2016मध्ये विचारला गेला 3 वर्षांनी, नंतर 19ला विचारला गेला होता. शक्यता आहे 2022ला देखील विचारला जाऊ शकतो. सो त्या दृष्टिकोनातून हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अर्थात असं 3-3 वर्षांनी आहे असं काही कुठे लिखित नियम नाही, लक्षात घ्या. पण हे जे मला दिसलंय आजपर्यंतच्या प्रश्नपत्रिकांमध्ये त्याच्यावरून मी फक्त जनरल एक विधान करतोय. ओके. सो लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिके काय आहे तो सुरुवातीला समजून घेऊया. त्याचं स्टेटमेंट बघा काय म्हटलंय, द नंबर ऑफ न्यूक्लियर अंडर गोईंग द डिके पर युनिट टाइम इज प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ अनचेंज न्यूक्लियर प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट. सो हे जे स्टेटमेंट आहे ते पहिलं पाठ करून टाका, कारण कधी कधी तो व्हेरी शॉर्ट आन्सरसाठी आपल्याला पूर्ण स्टेटमेंट लिहायला येऊ शकतं. सो नंबर ऑफ न्यूक्लियर अंडर गोईंग द डिके पर युनिट टाइम. ओके. डीके पर युनिट टाइम म्हणजे काय आहे हे आपण पुढे बघणारच आहोत. त्यामुळे सध्या ही डीके पर युनिट टाइम असंच लक्षात ठेवा, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू. सो डायरेक्टली प्रपोर्शनलचं एक चिन्ह असणार आहे. मॅथमॅटिकल जेव्हा आपण मांडू तेव्हा ते तुमच्या लक्षात येईल. टू द नंबर ऑफ अनचेंज्ड न्यूक्लियर प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट. सो अनचेंज्ड न्यूक्लियर म्हणजे तर ज्याच्यामध्ये अजिबात चेंज झालेलं नाही. पुढे काय म्हटलंय बघा, कन्सिडर N0 नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम्स. ओके. त्याला त्यांनी ब्रॅकेटमध्ये म्हटलं पॅरंट ॲटम्स किंवा न्यूक्लियर असं म्हणा, ऑफ पर्टिक्युलर काइंड से युरॅनियम. ओके. युरॅनियम हे आपलं एलिमेंट आहे, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट असं त्यांनी गृहीत धरलं आहे. ॲट अ टाइम T इज इक्वल टू 0. याचाच अर्थ सुरुवातीला जेव्हा आपण थोडक्यात घड्याळ लावणार आहोत असं म्हणूया आपण, तर त्यावेळेला सुरुवातीला आपल्याकडे अवेलेबल असलेले जे काही नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम्स आहेत ते N0 आहेत असं कन्सिडर करूया. आणि त्यांनी असं म्हटलंय देअर नंबर विल डिक्रीज विथ टाइम ॲज सम न्यूक्लियर विल डिसइंटिग्रेट. सो हळूहळू काय होणार आहे, त्याच्यात डिके होणार, डिसइंटिग्रेट होत जाणार आहेत, त्यांचं विभाजन होत जाणार आहे आणि मग हळूहळूचे जे नंबर आहेत N0 नंबर जे आपण म्हणतोय ते हळूहळू काय होणार तर कमी कमी होत जाणार आहेत असं म्हटलंय. ओके. पुढे काय म्हटलंय बघा, लेट अस अज्युम दॅट ॲट टाइम T द नंबर ऑफ पॅरेंट न्यूक्लियर विच आर लेफ्ट इज N, आणि ब्रॅकेटमध्ये T लिहिलंय, N इंटू T नाही, N इज द फंक्शन ऑफ टाइम. सो ॲज द टाइम चेंजेस द व्हॅल्यू ऑफ N चेंजेस, म्हणून सो ब्रॅकेटमध्ये तो T लिहिलाय. सो N इज डिपेंडिंग ऑन T. N हा T वर डिपेंडंट आहे. ओके. जसा T म्हणजे काय आहे, टाइम आहे. जसं टाइम व्हेरी होत जाईल, बदलत जाईल, चेंज होत जाईल, तशी ती N ची व्हॅल्यू बदलत जाणार आहे. सो T वरती अवलंबून आहे N ची व्हॅल्यू, म्हणून ब्रॅकेटमध्ये T लिहिलाय हे लक्षात घ्या. पुढे असं म्हटलंय द लार्जर द व्हॅल्यू ऑफ N, ब्रॅकेटमध्ये पुन्हा एकदा T लिहिलंय, ते मी आता प्रत्येक वेळेला वाचत नाही. द लार्जर द व्हॅल्यू ऑफ N, लार्जर विल बी द नंबर ऑफ डिकेज DN इन टाइम DT. सो जेवढा काही मोठा तुमचा एलिमेंट असेल, जास्तीत जेवढे N असतील, म्हणजेच काय नंबर ऑफ न्यूक्लियर जेवढे जास्त असतील तेवढं काय होईल, नंबर ऑफ डिकेज जो आहे तो काय होईल
जास्त असणार आहे. सो आपण असं म्हणू शकतो की dn विल बी प्रपोर्शनल टू n. हेच जे आहे ना वरती तुम्हाला आत्ता मी ते वाक्य जे पाठ करायला सांगितलं तेच इथे आता शब्द झाले बघा. तो जो dn आहे विल बी प्रपोर्शनल टू n डिपेंडिंग ऑन t. सो हे थोडंसं मॅथमॅटिकली आपण मांडलं की ते आणखीन बरं पडेल. सो हे जे वाक्य आहे ते फक्त पाठ करायचं मी तुम्हाला काय सांगितलं कारण ते व्हेरी शॉर्ट आन्सरसाठी पण विचारलं जातं. आणि इथे स्टेट द लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिके आणि गिव्ह एक्सप्लेनेशन वगैरे अशा पद्धतीने पुढे जोडून प्रश्न विचारला जातो किंवा जे काही लास्टचं इक्वेशन आहे ते दिलं जातं शो दॅट दिस. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला तो प्रश्न विचारला जातो आणि त्यामुळे हे वाक्य जे आहे ते पाठ करा असं मी तुम्हाला सांगितलं. फक्त हे मॅथमॅटिकली स्टेटमेंट जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा ते तुम्हाला आणखीन सोपं वाटेल. सो मॅथमॅटिकल इक्वेशनबद्दल थोडंसं बोलताना आपण ते पहिलं लिहून टाकूया. हे बघा dn इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n डिपेंडिंग ऑन t इंटू dt. आता हा जो सिम्बॉल आहे ना हा अल्फाचा सिम्बॉल आहे. तर मी तुम्हाला पहिलाच क्लिअर करतो. काय झालं की मला डायरेक्टली प्रपोर्शनलचा सिम्बॉलच मिळाला नाही ॲक्च्युअल कंडिशनमध्ये आणि त्यामुळे मी तिथे तो अल्फाच टाकला आहे खरं तर. पण तुम्ही हे समजून घ्या की हे जे चिन्ह आहे मी हे अल्फासारखं लिहिलं हे डायरेक्टली प्रपोर्शनलचं चिन्ह आहे आत्ता आपल्या केसमध्ये. सो याला आत्ता अल्फा म्हणू नका एवढं लक्षात ठेवा. सो dn इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू -n dt. आता हे मायनस साईन का आले तर आपल्याला माहिती आहे की मायनस साईन काय इंडिकेट करतं तर नंबर जो आहे तो कमी कमी होत जातो आणि म्हणून ते मायनस साईन तिथे आलं आहे. ओके. त्यानंतर मग आपण काय केलं तो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करण्यासाठी आपण ते इक्वल टू साईन घेतलं बघा आणि जो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणून इंट्रोड्यूस करायचा होता तिथे आपण लॅम्बडा इंट्रोड्यूस केलेला आहे. आता हा लॅम्बडा काय आहे तर डीके कॉन्स्टंट आहे. इथे म्हटलंय खाली लॅम्बडा इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी कॉल्ड द डीके कॉन्स्टंट. सो हा एक कॉन्स्टंट आपण इंट्रोड्यूस केला. सो इक्वेशन आपण हे एक तयार केलं dn इज इक्वल टू लॅम्बडा इंटू n इंटू dt. ओके. ब्रॅकेटमधला टी मी आता वाचत नाही मगाशीच मी तुम्हाला बोललो लक्षात घ्या की n इज फंक्शन ऑफ t. ओके. सो या पद्धतीने हे कायम लक्षात ठेवा. द निगेटिव्ह साईन हे जे मगाशी मी म्हटलं ते द निगेटिव्ह साईन इन अबाव इक्वेशन इंडिकेट्स दॅट द चेंज इन द नंबर ऑफ पॅरेंट न्यूक्लियाय dn इज निगेटिव्ह. कारण n जो आहे तो इट इज डिक्रीजिंग विथ टाइम. सो कमी कमी होत जाते व्हॅल्यू म्हणून आपण म्हणतो की ॲज द टाइम पासेस n इज डिक्रीजिंग. सो निगेटिव्ह साईन आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. पुढे काय म्हटलं बघा वी कॅन इंटिग्रेट दिस इक्वेशन ॲज आणि ते इक्वेशन जे आहे ते इंटिग्रेट केले बघा. हे इंटिग्रेट करत असताना काय केलंय बघा फक्त हा जो dn होता त्याला हा n जो आहे ने डिवाइड केलंय n. ओके. dn अपॉन n असल्यासारखं इट इज फंक्शन ऑफ t म्हणून तो ब्रॅकेटमध्ये t आलाय बघा इथे बरोबर आहे. सो हा थोडक्यात n डिपेंडिंग ऑन t ची टर्म जी आहे ना ती मी इकडच्या साईडला आणली आणि हा मायनस लॅम्बडा dt आहे तसाच होता. आता इंटिग्रेट केल्यानंतर बघा काय झालं याला पण एक इंटिग्रेशन साईन मिळाले याला एक इंटिग्रेशन साईन मिळाले बरोबर आहे. त्यातला लॅम्बडा कॉन्स्टंट असल्यामुळे इथे काय झालं आपण नेहमी आपल्याला माहिती आहे की कॉन्स्टंट आहे तो इंटिग्रेशनच्या साईनच्या बाहेर घ्यायचा म्हणून मायनस लॅम्बडा बाहेर आहे आणि फक्त इथला जो dt होता तो इंटिग्रेशन साईनच्या आत आहे आणि त्याच्यात लिमिट दिली आहेत बघा 0 to t आणि इथे n0 पासून n बरोबर आहे. कारण सुरुवातीची जी व्हॅल्यू असते ती इनिशियल व्हॅल्यू आपली n0 असते नंबर ऑफ न्यूक्लियर आणि ते नंतर n होते. तसंच टाइम पिरियड आधी 0 असतो ज्यावेळेला 0 असतो तेव्हा नंबर ऑफ न्यूक्लियर किती आहेत n0 आहेत. ओके. त्याला no असंही म्हणू शकता तुम्ही. ओके. सो 0 आहे म्हणून आपण n0 असं म्हटलंय. ओ का ओरिजिनल अशा अर्थाने ओ आणि इथे टाइम 0 आहे म्हणून इथे n0 आहे असंही म्हणू शकता. सो n0 म्हणायला काही म्हणा ओ म्हणा 0 म्हणा लिहिताना हे आपण या पद्धतीने लिहितोय. सो जेव्हा टाइम 0 असतो तेव्हा हे n0 असतात आणि टाइम जेव्हा t असेल तेव्हा त्याला आपण काय म्हणणार नुसता n म्हणणार आहोत. ओके. सो हे इक्वेशन आपण या पद्धतीने लिहिले इंटिग्रेट करून म्हणजे इंटिग्रेट अजून झालेलं नाही ते इंटिग्रेशन साईन फक्त टाकले आता ते आपण सोडवायला घेणार आहोत. ओके. आणि आपल्याकडे जे फॉर्म्युले आहेत त्याच्यानुसारच आपण करणार आहोत. इथे मेन्शन फक्त करून ठेवले जे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं वेअर n0 इज द नंबर ऑफ पॅरेंट आयटम्स ॲट टाइम t इज इक्वल टू 0. ओके. हे पुन्हा वेगळं काही मेन्शन करण्याची गरज नव्हती फक्त तिथे पुस्तकामध्ये होतं म्हणून मी तसं ते लिहून ठेवलं आहे. ओके. हे इक्वेशन जसं होतं तसंच्या तसं पुन्हा एकदा तुमच्या समोर ठेवलं कारण इथेच आपल्याला कंटिन्युएशनमध्ये ते सोडवायचं आहे म्हणून. पुढे बघा काय म्हटलंय लॉग n टू द बेस e इज इक्वल टू मायनस लॅम्बडा t प्लस c. ओके. आता इथे परिस्थिती बघा इंटिग्रेशन dn अपॉन n हा जो काही फॉर्म्युला आहे तो असतो आपला डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपला त्याच्यामुळे तो इंटिग्रेशन dn अपॉन n म्हणजेच लॉग n असणार आहे. टू द बेस e आहे आणि मी मुद्दाम हे असं इथे का लिहिलंय कारण टू द बेस e हा मुद्दा लक्षात घ्या. आपण एरवी जे लॉग बघतो ना
ते लॉग टू द बेस 10 असतं, हे लॉग टू द बेस ई आहे. आणि हा जेव्हा बेस ई असतो तेव्हा ते दुसऱ्या भाषेत आपण एलेन असं लिहितो. त्यामुळे पुस्तकामध्ये ते एलेन असं लिहिलेलं आहे, तेही मी नंतर आत आणणार आहे. तर प्रत्यक्षामध्ये आपल्याकडे फॉर्म्युला जो आहे तो असा आहे, लॉग एन टू द बेस ई. सो लेफ्ट हँड साईडचं इंटिग्रेशन म्हणजे थेट फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर मायनस लॅम्बडा हा कॉन्स्टंट आहे आणि मग इंटिग्रेशन डी टी आहे. ते इंटिग्रेशन डी टी म्हणजे डी टी डी टी डी टी यांची बेरीज केल्यावर आहे. थोडक्यात मग पुढे आपल्याला काय मिळतो, टोटल टी मिळेल. त्यामुळे मायनस लॅम्बडा इंटू टी झालं, इंटिग्रेशन डी टीचं उत्तर टी आलं. आणि प्लस सी हा आपला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन असतोच. ज्या विद्यार्थ्यांचं मॅथमॅटिक्स आहे त्यामुळे त्यांनी ते इंटिग्रेशनमध्ये बघितलेलं असेल, त्यामुळे त्यांच्या ते लक्षात येईल. मॅथ्स हा सब्जेक्ट ज्यांचा ऑप्शनल आहे त्यांना थोडंसे कळायला कठीण जाईल, पण हे आपल्या फिजिक्सपुरतं जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला सांगतोय. बघा, या पद्धतीने याला एक नंबर देऊन टाकूया, इक्वेशन नंबर 1. आणि याच्यानंतर आता आपल्याला काय करावं लागेल, तर ज्या पहिल्या कंडिशन्स आहेत त्या सबस्टिट्यूट करून आपण काय करू, पहिल्यांदा सी ची जी व्हॅल्यू आहे, जो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आता आपल्याला दिसतो पहिल्या इक्वेशनमध्ये सी म्हणतोय. ओके, तर त्या सी ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला आत्ता पहिली काढायची आणि ती आपल्या इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करायची. ओके, सो वेअर सी इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन असं इथे मेन्शन करून ठेवलंय आणि टू फाइंड सी आपण हे सगळं करतोय. पहिली जी कंडिशन आहे तीच लक्षात घ्या, ॲट टी इज इक्वल टू एन इज इक्वल टू N0. बरोबर आहे, जे काही नंबर ऑफ न्यूक्लियर ते किती असणार आहे, N0 असणार आहेत, जेव्हा टाइम 0 असणार आहे तेव्हा. म्हणून आता हे जे वरचं इक्वेशन आहे ना त्याच्यातच हे सगळं टाकणार होतं आपण. बघा, तर मग त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काय इक्वेशन मिळते बघा, लॉग N0 टू द बेस ई इज इक्वल टू 0 प्लस सी. आता हे कसं आलं ते पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. बघा, हे बघा, इथे टी इज इक्वल टू 0 असताना काय होईल, एन ची व्हॅल्यू किती आहे, N0 आहे. तर तेच आपण करतोय, ह्याच व्हॅल्यू आपण काय करतो, इथे पुटअप करतो इक्वेशन नंबर 1 मध्ये. तर तुम्हाला दिसतंय बघा, एन ची व्हॅल्यू किती आहे, N0, म्हणून मी इथे एन च्या ऐवजी इथे N0 लिहिले. आता टी ची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे, म्हणून इथे जर 0 मी सबस्टिट्यूट केला तर मायनस लॅम्बडा इंटू 0 म्हणजे किती होईल, हा 0 होईल आणि हा प्लस सी है ना. हा सी जाणार नाही कारण हा गुणाकार असतो त्यावेळेस 0 होणार आहे. कुठल्याही संख्येला 0 ने गुणलं की तो 0 येतो, म्हणून हा 0 आला आणि सी ॲज इट इज. त्यामुळे सी ची व्हॅल्यू काय असेल बघा, तर सी इज इक्वल टू हे असणार आहे डायरेक्टली. बरोबर आहे, सो हेच फक्त आपल्याला लिहून टाकायचं आहे. त्यामुळे काय करतो, याला इक्वेशन नंबर देतो, इक्वेशन नंबर 2. आणि मग हे जर इक्वेशन आपण या पहिल्या इक्वेशनमध्ये जर सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला काय मिळेल बघा, तर हे बघा ह्याच इक्वेशनमध्ये टाकतो. त्यामुळे हे आहे तसंच ठेवलं. आता परत फक्त मी ही सी ची व्हॅल्यू काढून घेतली आहे बघा, नाही तर तुम्ही पुन्हा कन्फ्यूज व्हाल. हे फक्त सी ची व्हॅल्यू काढण्यासाठी हा उद्योग केला, ही सी ची व्हॅल्यू मिळवली आपण, त्यामुळे ह्याच इक्वेशन मध्ये लिहिणार आहोत. कळलंय, त्यामुळे हा बघा, हा लॉग एन टू द बेस ई आहे तसाच, मायनस लॅम्बडा टी आहे तसाच, फक्त सी ची व्हॅल्यू जी ही आपण आणली होती किती, लॉग ऑफ N0 टू द बेस ई, ती इथे आली आहे. बरोबर आहे. सो आता नंतर तुम्ही आणखीन काय करू शकता बघा, हा जो ही जी टर्म आहे, जी सेकंड टर्म आहे आपली राईट हँड साईडला, ती इकडच्या साईडला घेऊच शकता. ओके, आणि मग त्याच्यानुसार काय होईल बघा, तर ती प्लस आहे ती मायनस होईल. ओके, आता मी मुद्दामून हे एल एन लिहून टाकलं बघा, कारण लॉग टू द बेस ई आहे तो एल एन आहे. फक्त हे लक्षात घ्या, लॉग टू द बेस ई असं न लिहिता एन लिहिलंय, जे पुस्तकामध्ये त्यांनी एल एन लिहिलं होतं म्हणून. ओके, सो हा कॉन्सेप्ट आता तुमच्या लगेच लक्षात आला असेल की लॉग टू द बेस ई असेल त्या ठिकाणी आपण एल एन लिहू शकतो. सो हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार हा नेहमीचा आपला फॉर्म्युला आहे, म्हणून आपण असं लिहितोय एल एन आणि मग पुढे लिहिलंय एन अपॉन N0. सो एल एन एन अपॉन N0 इज इक्वल टू मायनस लॅम्बडा इंटू टी असं ते आलंय. आणि मग हे बघा, ई रेस टू मायनस लॅम्बडा टी झालं, एन अपॉन N0 आहे तसंच राहिलं. ठीक आहे, एल एन टर्म निघून गेली, इकडच्या साईडला एक्सपोनेन्शियल टर्म म्हणून इकडे ई आली. आणि मग हा जो N0 डिनॉमिनेटरमध्ये दिसतोय तो जर आपण इकडच्या साईडला नेला तर काय होईल, न्युमरेटरमध्ये एन डिपेंडिंग ऑन टी ॲज अ फंक्शन ऑफ टी असं म्हणूया, एन फंक्शन ऑफ टी इज इक्वल टू N0 इंटू ई रेस टू मायनस लॅम्बडा टी असं हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळेल. आणि हेच इक्वेशन आपल्याला बऱ्याचदा शो दॅट अशा प्रश्नामध्ये येतं. ओके, मी नंतर जेव्हा ते बोर्डाचे जे प्रश्न असतात ते तुमच्या समोर ठेवेन, तुमच्या लक्षात येईल ती प्रश्न विचारण्याची पद्धत जी आहे ती काय काय आहे या ह्याच्यावरती. सो याला एक नंबर देऊन टाकला, इक्वेशन नंबर ए म्हटलंय त्याला मी, दिस इज द डीके लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी. सो स्टेट अँड एक्सप्लेन रेडिओ ॲक्टिव्ह डीके लॉ. तर तुम्हाला काय करायचं, ते पहिलं स्टेटमेंट लिहायचं आणि ते मग मॅथमॅटिकल इक्वेशन आपण काढलंय, ते आपलं खरं तर या प्रश्नाचं उत्तर संपलं. पुढचा जो पार्ट आहे तो ॲडिशनल पार्ट आहे, हा थोडंसं तुम्हाला MCQ व्हेरी शॉर्ट आन्सरला लागेल. हे जे इक्वेशन आहे ते आपलं इथे संपलं, म्हणजे जो प्रश्नाचं उत्तर जे आपण म्हणत होतो ते इथे संपलंय. पुढे काय म्हटलंय बघा, द रेट ऑफ डीके दॅट इज द नंबर ऑफ डीकेज पर युनिट टाइम इज कॉल्ड द ॲक्टिव्हिटी.
ओके. रेट ऑफ डिके म्हणजेच नंबर ऑफ डिकेज पर युनिट टाईम. सो जेवढे काही नंबर ऑफ ॲटम्स जे काही कमी होणार आहेत त्या बेसिक एलिमेंटमधले पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲक्टिव्हिटी. त्याला त्यांनी ए म्हटलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये टी लिहिलं आहे. त्याचं कारण काय आहे? सिम्पल कारण आहे. टी म्हणजे डिपेंडिंग ऑन टी ॲज अ फंक्शन ऑफ टी, म्हणून ते ब्रॅकेटमध्ये टी आले. आता हे परत परत खरं तर मी तुम्हाला सांगायला नको, पण पुन्हा एकदा लक्षात यावं याच्यासाठी सांगितलं आहे. ओके. सो ॲक्टिव्हिटीचा जो काही फॉर्म्युला आहे तो पण तुमच्या समोर देतो, ए ऑफ टी. सो या पद्धतीने राहील आणि मायनस डी एन अपॉन डी टी. सो ते जे मागासचं इक्वेशन होतं तुमच्या लक्षात आलं असेल तर लॅम्डा इंटू एन असा जो आहे, तर एनची व्हॅल्यू जी आहे ती मगाशी आपण ऑब्टेन केली होती आणि त्याच्यामुळे मग लॅम्डा इंटू एन झिरो इंटू ई रेस टू मायनस लॅम्डा टी एवढं ते सिम्पल झालेलं आहे. ओके. सो या इक्वेशनमध्ये फार काही नाही, कारण की तिथे फक्त जे काही व्हॅल्यू आपण मगाशी जे इक्वेशन ऑब्टेन केलं होतं ज्याला ए नंबर दिला होता तिथेच आता आपण काय केलं, फक्त लॅम्डानं मल्टिप्लाय केलेलं तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. सो इथे परिस्थिती बघा, ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 द ॲक्टिव्हिटी इज गिवन बाय ए झिरो इज इक्वल टू लॅम्डा इंटू एन झिरो. सो जेव्हा स्टार्टिंग पॉईंट आहे टी झिरो असेल तेव्हा ॲक्टिव्हिटी जी आहे इट इज गिवन बाय ए झिरो इज इक्वल टू लॅम्डा इंटू एन झिरो. म्हणजे जर इथे तुम्ही हे इक्वेशन बघितलात तर इथे लॅम्डा इंटू एन झिरो आहे. सो हे लॅम्डा इंटू एन झिरोच्या ऐवजी मी काय सबस्टिट्यूट करू शकतो, ए झिरो सबस्टिट्यूट करतो. इक्वेशन नंबर वाढवले नाहीत मी त्यासाठी. सो अबाव इक्वेशन बिकम्स असं म्हटलं आहे. अबाव म्हणजे कुठलं, हे इक्वेशन. ओके. ह्या इक्वेशनमध्ये काय करतो आपण थोडक्यात, लॅम्डा एन झिरोच्या ऐवजी मी ए झिरो जर सबस्टिट्यूट केलं तर मग आपल्याला काय मिळेल, तर ए टी इज इक्वल टू, बरोबर ना, हा ए टी इज इक्वल टू इथे लॅम्डा एन झिरोच्या ऐवजी फक्त मी काय केलं ए झिरो आणि पुढचा ई रेस टू मायनस लॅम्डा टी आहे तसंच आहे. सो या पद्धतीने एचं एक्सप्रेशन म्हणजेच ॲक्टिव्हिटीचं एक्सप्रेशन आपल्याला मिळेल. आणि मग हे एम सी क्यूसाठी लागेल त्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. ॲक्टिव्हिटी इज मेजर्ड इन युनिट्स ऑफ बॅकवेरल, बी क्यू असं त्याचं सिम्बॉल आहे इन एस आय युनिट. 1 बॅकवेरल इज इक्वल टू 1 डिके पर सेकंड. सो 1 बॅकवेरल म्हणजे काय ते सांगितलंय, 1 डिके पर सेकंडला 1 बॅकवेरल असं म्हटलंय. ओके. सिम्पल 1 डिके पर सेकंड असं पूर्ण न म्हणता 1 बॅकवेरल म्हणायचं आहे. आणि मग जे मी तुम्हाला म्हटलं लार्जर युनिट ते तुमच्या समोर ठेवतो बघा. अनदर युनिट टू मेजर द ॲक्टिव्हिटी इज क्युरी. सिम्बॉल सी आय असा आहे बघा त्याचा. आणि या दोघांमधलं रिलेशन काय, मग बॅकवेरल आणि क्युरी याच्यातलं रिलेशन काय ते पण तुमच्या समोर ठेवतो. 1 क्युरी इज 3.7 इंटू 10⁻10 डिकेज पर सेकंड. सो हे सगळं जे आहे ते एम सी क्यूला व्हेरी शॉर्ट आन्सरला आपल्याला लागू शकतं म्हणून माहीत पाहिजे. सो 1 डिके पर सेकंडला आपण काय म्हणणार, 1 बी क्यू असं म्हणणार, बॅकवेरल असं म्हणणार. आणि जेव्हा 1 क्युरी हे मोठं युनिट जेव्हा आपण वापरतोय तेव्हा लक्षात घ्या 3.7 इंटू 10⁻10 डिकेज पर सेकंड किंवा 3.7 इंटू 10⁻10 बॅकवेरल इज इक्वल टू 1 क्युरी असं आपल्याला म्हणता येईल. ओके. सो या पद्धतीने हे लक्षात घ्या. पुढचं आर्टिकल आपलं आहे ते हाफ लाईफ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. या आर्टिकलकडे जाण्यापूर्वी एक तुम्हाला करेक्शन सांगतो. मध्येच मला आठवलं त्यात की जे मागचं सेशन आहे त्याच्यामध्ये एक इक्वेशन आपण लिहिलं होतं बघा एनर्जीचं, आणि मग तिथे ई इज इक्वल टू समथिंग कॉन्स्टंट मिळाला होता आणि एन स्क्वेअर जो होता तो डिनॉमिनेटरमध्ये होता. तो बोलताना मी तुम्हाला असं म्हटलं की ई एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर असं म्हटलं होतं. तो ॲक्च्युली एन स्क्वेअर होता, त्यामुळे तो एनर्जी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर असं ते हवं होतं. त्यामुळे ते माझ्या लक्षात आलं, त्यामुळे मी फक्त तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही हुशार आहात त्याच्यामुळे कदाचित तुमच्या लक्षातही आलं असेल, तुम्ही ती माझी चूक म्हणून पण कन्सिडर केला असाल की ज्या वेळेला मी बोललो त्या बोलण्याच्या ओघामध्ये ते झालं, माझ्या ते लक्षात आलं म्हणून मी करेक्शन केलं. नाही तुमच्या लक्षात आलं असेल तर मी सांगतोय. ओके. जर तुम्ही ते फाइंड आउट केलं असेल तर प्रश्नच नाही, तुम्ही हुशारच आहात त्याच्यामुळे. सो हाफ लाईफ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल हे आपलं पुढचं आर्टिकल आहे बघा. हाफ लाईफ म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. द टाइम टेकन फॉर द नंबर ऑफ पॅरेंट रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियर ऑफ द पर्टिक्युलर स्पेसिस टू रिड्यूस इट्स हाफ व्हॅल्यू इज कॉल्ड हाफ लाईफ ऑफ द स्पेसिस. आणि त्या हाफ लाईफला आपण कॅपिटल टी हा सिम्बॉल वापरतोय. आता हाफ लाईफ म्हणजे एरवी अदरवाईज तुम्हाला काय वाटेल की उदाहरणार्थ माणसाच्याच बाबतीत घ्या तर माणूस 100 वर्ष जगणार असेल तर हाफ लाईफ त्याचे किती, तर तुम्ही म्हणाल 50 वर्ष, बरोबर ना, कारण की जो टोटल ड्युरेशन आहे त्याचं हाफ असं नाही आहे. ते त्यांनी असं म्हटलंय द टाइम टेकन फॉर द नंबर ऑफ पॅरेंट रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियर ऑफ द पर्टिक्युलर स्पेसिस टू रिड्यूस इट्स हाफ व्हॅल्यू.
म्हणजे असं आहे, समजा 100 स्पेसीज असतील, 100 समजा तिथे न्यूक्लिय असतील, तर तो नंबर अर्ध्यावर येण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे आपला हाफ लाईफ. बरोबर आहे. म्हणजे 100 जे न्यूक्लिय आहेत ते 50 झाले पाहिजेत आणि ते 100 वरून 50 वर येण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे हाफ लाईफ. इथे पण आणखीन एक गोष्ट आहे बघा, प्रत्येक वेळेला हाफ हाफ असं करायला लागेल ते, कारण मग आता काय झालं, 100चे झाले 50, पुढच्या वेळच्या कंडिशनमध्ये काय होईल, तर 50चा पुन्हा 50 हा आता मेन न्यूक्लियर समजा झाला, आपला एलिमेंट झाला आणि त्याचा हाफ लाईफ पुन्हा आपण जर काढायचा झाला तर ते 50 वरून कुठे यायला पाहिजे, 25 वर यायला पाहिजे. मग त्याचा पुन्हा एक वेगळा हाफ लाईफ तयार होतो, कारण ते नवीन एलिमेंट तयार झालं. मग त्याच्यातले 25 राहतील. बरोबर आहे. मग तो जेव्हा मेन एलिमेंट म्हणून ऍक्ट होईल तेव्हा त्याचे 25 वरून तो 12.5 व्हायला पाहिजे न्यूक्लियर. अर्थात हे मी तुम्हाला कळण्यासाठी सांगतो, हे 100 50 हे आकडे फक्त कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी सांगतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की असं नाही होणार की हाफ लाईफ म्हणजे तो 50 वर आला आणि पुढच्या तेवढ्याच वेळेत तो पुन्हा 50 वरून 0 वर आला, असं नाही होणार आहे, हे लक्षात घ्या. सो हा कन्सेप्ट आहे की जेवढे काही त्यात स्पेसिस जे आहेत त्यांनी म्हटलंय तर ते हाफला यायला पाहिजेत, हाफ नंबर व्हायला पाहिजे. जेवढे काय आत्ता आहेत आपण जिथून मोजायला सुरुवात करणार तिथून. बरोबर आहे. सो टी इज इक्वल टू 0 पासून जेव्हा तो नंबर जो आहे तो अर्ध्यावर येईल तिथपर्यंत जो वेळ आहे त्याला आपण हाफ लाईफ असं म्हणणार आहोत, हे लक्षात ठेवा. सो डेफिनेशन जी आहे ती पाठ करायला काही हरकत नाही. वी हॅव द इक्वेशन म्हटलंय आणि मगाचं जे इक्वेशन होतं ते लिहून टाकलंय. ओके, जे आत्ताच आपण बघितलं रेडिओ ऍक्टिव्ह डिकेला याच्यानुसार. आता इथे आणखीन थोडंसं आत्ता जे मगाशी आत्ता म्हणत होतो या डेफिनेशनमध्ये तेच म्हणतोय, ॲट टी इज इक्वल टू कॅपिटल टी. कॅपिटल टी म्हणजे हाफ लाईफ, तुम्हाला दिसतंय ब्रॅकेटमध्ये आपण कॅपिटल टी वरतीच मेन्शन केलंय. सो हाफ टाईपच्या वेळेला काय होणार आहे, तर एनची जी व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे, तर n0/2 असणार आहे असं आपण म्हणतोय. का, कारण आपण त्या डेफिनेशनमध्येच म्हटलंय ना की जेवढा काही नंबर आहे तो अर्ध्यावर येईल. सो सुरुवातीचा नंबर किती होता, n0 होता, तर मग तो किती होईल आता हाफ टाईपमध्ये, त्या हाफ लाईफ टाईममध्ये, तर n0/2 होईल, त्याच्या निम्मे होईल. सिम्पल. सो त्याच्यामुळे ॲट टाइम टी इज इक्वल टू कॅपिटल टी, एन इज इक्वल टू n0/2, हे जरी आपण याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट केलं तर काय होतंय बघा, हे बघा, एनच्या ऐवजी मी काय टाकलं, n0/2. इथे टी काय आहे ते पण तुम्हाला माहिती आहे, n0 ई आहे तसाच, लॅम्बडा पण आहे तसाच, फरक एवढाच झाला बघा, इथे स्मॉल टी होता, इथे कॅपिटल टी झालाय, कारण टीची किंमत आपल्याला कॅपिटल टी टाकायची. ओके. सो हे इक्वेशन आहे ना एकदम खूप सोपं आहे. आता पटकन मी तुम्हाला दाखवतो सोडवून. तर या इक्वेशन मध्ये काय होईल बघा, इथे पण n0 आहे, इथे पण n0 आहे, तर थ्रू आउट n0 कॅन्सल होतील, म्हणजे इथे 1/2 राहील आणि इथला n0 गेल्यामुळे इथे e रेस टू मायनस लॅम्बडा इंटू टी राहील. सो तेच आपण लिहून टाकूया पहिल्यांदा, 1/2 इज इक्वल टू e रेस टू मायनस लॅम्बडा इंटू कॅपिटल टी. इथपर्यंत ओके. आणि जर हे मी रिव्हर्सल केलं, याचं 1/2 आहे हे उलट केलं आणि e रेस टू मायनस लॅम्बडा टी आहे हे उलट केलं, तर मी असं लिहू शकतो, 2 आला हा 1/2चं रिव्हर्सल रेसिप्रोकल, आणि इथे e रेस टू मायनस लॅम्बडा टी आहे, तो मायनस साईन इथे गेलं, त्यामुळे e रेस टू लॅम्बडा टी असं शिल्लक राहिलं. आणि त्यामुळे आपण असं लिहू शकतो, लॅम्बडा टी इज इक्वल टू log 2 टू द बेस e. आणि मग ही जी काही log 2 ची जी व्हॅल्यू आहे आपल्या पुस्तकात थेट दिलेली आहे बघा, तर ती व्हॅल्यू जी आहे ती आहे 0.693. ओके. सो यामुळे लॅम्बडा टी इज इक्वल टू 0.693. हा log 2 आहे टू द बेस ई आहे, लक्षात घ्या. नाहीतर आपल्या लॉग टेबलमध्ये बघाल तर ते तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं की तो बेस असतो तो 10 असतो, त्यामुळे ती व्हॅल्यू नाही आहे ती, नाहीतर तुम्ही 2चा लॉग बघायला जाल. हा थोडक्यात ही log टू द बेस ई म्हणजेच ln2 ची व्हॅल्यू आहे, log 2 ची व्हॅल्यू नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. लॉग आणि ln मध्ये हा फरक आहे बेसिकली. लॉग म्हणजे बेस 10 असतो आणि ln म्हणजे लॉगचा बेस ई असतो, त्यामुळे ही व्हॅल्यू आहे 0.693. आणि त्यामुळे टी जर आपल्याला पाहिजे असेल, कारण आपण हाफ लाईफसाठी इक्वेशन लिहायला बघतोय, सो टी इज इक्वल टू काय होईल मग 0.693 अपॉन लॅम्बडा. सो कॉन्स्टंट आपल्याला ऑलरेडी मिळाला आहे. सो जर तुम्हाला वेव्हलेंथ दिलेली असेल तर मग त्या परिस्थितीमध्ये काय होईल, तुम्ही हाफ लाईफ त्याचा सांगू शकता. सो हे एक इक्वेशन आपल्याला मिळालं. दिस इज द इक्वेशन फॉर हाफ लाईफ ऑफ दॅट मटेरियल, ऑफ दॅट एलिमेंट. ओके. सो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मगाशी मी सांगितली ती इथे पुन्हा त्याने मेन्शन केली आहे, तेवढीच तिच्यावरती एक नजर टाकूया. द इंटरेस्टिंग थिंग अबाउट हाफ लाईफ इज दॅट इवन दो द नंबर गोज डाऊन फ्रॉम n0 टू n0/2 इन टाइम टी हाफ, इथे हाफ मुद्दाम लिहिलं आहे, लक्षात घ्या. हाफ म्हणजे अर्धा वेळ आहे अशा अर्थाने, कारण आपण एरवी नुसतंच टी वापरतो, त्यामुळे इथे त्यांनी टी हाफ हे का घेतलंय तर तुमच्या हे लक्षात येण्यासाठी लिहिलंय. ओके. नाहीतर परत तुम्ही म्हणाल इथे टी हाफ काय केलंय, तर सिम्पली तुम्हाला हे कळण्यासाठी तो n0/2 वर गेलाय, त्यामुळे असं म्हटलंय यांनी.
आफ्टर अनदर टाइम इंटरवल टी हाफ द नंबर ऑफ पॅरेंट न्यूक्लियर विल नॉट गो टू झिरो. हेच मी मगाशी म्हटलं तुम्हाला की जर पहिल्यांदा 100 न्यूक्लियर असतील तर पहिल्या हाफ म्हणजे जो काही 50 होण्यासाठी जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ पुढच्या 50 साठी नाही लागणार आहे. पुन्हा आता ते 50 झाले आणि त्यामुळे 50चा आकडा 25 वर यायला हवा आहे, बरोबर ना. त्यामुळे मग काय होणार, पुन्हा त्यातले अर्धे जाणार आहेत. म्हणजे 100चा आकडा पहिल्यांदा 50 वर आला म्हणजे निम्म्यावर आला आणि नंतर 50चा आकडा 25 वर आला. म्हणजेच ऍक्च्युली पहिला जर 100 असेल म्हणजे पहिला जर n असेल तर पुढचे 25 म्हणजेच n0/4 असल्यासारखे आहेत, बरोबर ना. त्या 100ला 4 ने भागल्यावरच 25 येतात आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय बघा, इट विल गो टू हाफ ऑफ द व्हॅल्यू ऑफ t इज इक्वल टू t हाफ दॅट इज n0/4. सो जे काय राहिले त्याच्या पुन्हा अर्ध म्हणजे n0/2 जे काय होते त्याच्या अर्ध म्हणजेच n0/4 हे लक्षात घ्या. सो दस इन अ टाइम इंटरवल इक्वल टू हाफ लाईफ द नंबर ऑफ पॅरेंट न्यूक्लियर रिड्युसेस बाय द फॅक्टर ऑफ हाफ. सो प्रत्येक वेळेला हाफ 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 होत जाणार आहे, त्यामुळे कधीच तो झिरोला जाणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे आता जे म्हटलं 100च्या निम्मे 50, 50च्या निम्मे 25.5, 25.5च्या निम्मे 50च्या निम्मे 25, 25च्या निम्मे 12.5, 12.5च्या निम्मे 6.25 आणि अजून पुढे पुढे, पण तो झिरोकडे जाईल, टेंडिंग टुवर्ड्स द झिरो बट नॉट इक्वल टू झिरो, असं ती परिस्थिती निर्माण होईल. सो हे फक्त एक फन म्हणून लक्षात ठेवा. फक्त हे लक्षात आपल्याला घेण्याची का गरज होती मुळात, कारण की नाहीतर तुम्हाला असं वाटलं असतं की हाफ टाईम म्हणजे निम्मे तिथे संपले आणि पुढच्या वेळेत तेवढ्याच वेळेत पुढच्या निम्मे संपले, असं होत नाही. हे फक्त या ठिकाणी लक्षात घ्या. याच्यानंतरचं जे आर्टिकल आहे छोटंसं आर्टिकल ते तुम्हाला मी होमवर्क म्हणून देतो, एकदम सोपं आहे. डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर ॲव्हरेज लाईफ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह स्पेसिस. सो याच्यामध्ये बेसिकली तुमच्या लक्षात आलं असेल की बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या डिस्कस केलेल्या आहेत आणि 2-3 स्टेपमध्ये पुस्तकामध्ये याचं उत्तर आलेलं आहे खरं तर. पण मला असं अपेक्षित आहे की ते जे डेरिव्हेशन आहे म्हणजे या 2 इक्वेशनमधलं या इक्वेशनवरून हे इक्वेशन कसं येतं हे थोडक्यात तुम्ही ऑब्टेन करावं अशी माझी अपेक्षा आहे. सो एकदा ट्राय करा. अर्थात परीक्षेमध्ये पूर्ण डेरिव्हेशन ते विचारतील असं नाही, कारण की पुस्तकातच जर त्रुटक दिला असेल तर पूर्ण त्यांनी विचारण्याची गरज नाही. कदाचित ते नुसतं त्याचं इक्वेशन जे शेवटचं इक्वेशन आहे तेवढंच विचारतील. स्टेट द इक्वेशन फॉर ॲव्हरेज लाईफ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह स्पेसिस असा पण ते प्रश्न विचारू शकतात की फक्त ते इक्वेशन लिहा एवढंच ते सांगू शकतात व्हेरी शॉर्ट आन्सरसाठी. सो या पद्धतीने विचारलं जाऊ शकतं. पण तुम्हाला जमतंय का बघा की यामधल्या स्टेप्स काय असू शकतात, काय असायला हव्यात, हे तुम्हाला जमतंय का बघा. तर तोच आजचा आपला या ठिकाणचा होमवर्क आहे, हे लक्षात घ्या. थोडासा प्रयत्न करा आणि याच्यानंतरची जी सगळी आर्टिकल्स आहेत खरी तर आपली ही वगळलेली आहेत, म्हणजे बराचसा आपलं पार्ट वगळलेला होता तो मी तुम्हाला सांगितलं होतं. सो आजचं हे खरं तर आपलं शेवटचं सेशन म्हणावं लागेल, कारण इथे आपला जो या वर्षीच्या सिलेबसमधला जो थेरी पार्ट आहे तो पूर्ण झालेला आहे. अर्थात पुढच्या सेशनमध्ये आपण या चॅप्टरवरची काही MCQs जे आहेत ते बघणार आहोत.